Hello students, today we are going to discuss on internal environment. These are the dividation of two parts of environmental analysis, internal environment and external environment. See, in internal environment, factors are those which are within limits of business. Organization and all those factors can be controlled. Change in internal environment affect the business for short term. Management can make changes and improvement in these factors. So, the internal environment can be favorable to organization. फेवरेबल म्हणजे अनुकूल अशा पद्धतीचा आहे. इंटरनल एन्व्हायरमेंट हा ओनली अफेक्ट ऑन ए बिझनेस म्हणजे फक्त त्याचा बिझनेसवरती इफेक्ट होऊ शकतो. ऑर्गनायझेशनचा हा एक छोटासा घटक आहे किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करणं सहज शक्य असतं कारण हा इंटरनल पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला जर लाईटची सोय नसेल प्रोडक्शनच्या ठिकाणी किंवा एम्प्लॉईचा काही प्रॉब्लेम असेल सिम्पल असेल तर तो इझिली आपण सॉल्व करू शकतो. म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट आपण इझिली चेंज करू शकतो आणि फेवरेबल आहे ते ऑर्गनायझेशनसाठी म्हणजे अनुकूल आणि महत्त्वाचं असं आहे. त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स आहेत की घटक आहेत जे इंटरनल एन्व्हायरमेंट ते अफेक्ट करत असतात. सी फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह अँड पॉलिसीज ऑफ बिझनेस. Every business organization is established with predetermined objectives and for successful running business policies are framed. Environment can affect on these policies and objectives. इंटरनल एन्व्हायरमेंटवरती कशाचा अफेक्ट होत असतो तर ऑब्जेक्टिव्ह आणि पॉलिसीज म्हणजे जी काही ध्येय धोरणे अगोदरच आपण ठरवलेली असतात व्यवसाय चालू करत असताना त्याचा इफेक्ट एन्व्हायरमेंटवरती होत असतो किंवा एन्व्हायरमेंट चेंज होण्याचं कारणसुद्धा असू शकतं. हा एक घटक आहे. सेकंड अप्रोच अँड स्ट्रक्चर ऑफ मॅनेजमेंट. द स्ट्रक्चर ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन हॅज टू चेंज्ड अकॉर्डिंग टू चेंजेस इन एन्व्हायरमेंट अँड अप्रोच ऑफ मॅनेजमेंट हॅज टू बी चेंज्ड. म्हणजे एक प्रकारचा दृष्टिकोन आणि आपण जे काही स्ट्रक्चर ठरवलेलं आहे मॅनेजमेंटचा त्याचा इफेक्ट एन्व्हायरमेंटवरती होऊ शकतो आणि ते चेंज करण्याची गरज असते किंवा मॅनेजमेंट त्याला चेंजेस करू शकतात. हा इंटरनल पॉईंट आहे त्याच्यामुळे. नेक्स्ट फिजिकल रिसोर्सेस. एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन नीड फिजिकल रिसोर्सेस व्हाईल क्रिएटिंग दीज रिसोर्सेस हेल्पफुल टू एन्व्हायरमेंट. म्हणजे भौतिक काही साधनांचा अफेक्ट होऊ शकतो. तुम्हाला प्रोडक्शनसाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहेत ते अवेलेबल झाले नाहीत तर तुमचं प्रोडक्शन स्टॉप होऊ शकतं. म्हणजे हे काही घटक आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. इंटरनल एन्व्हायरमेंटवरती त्याचा अफेक्ट होत असतो. नेक्स्ट मार्केट रिसोर्सेस. Business organization has to make strong marketing resource. So the environmental changes will not affect on it. बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजे स्ट्रॉंग मार्केटिंग रिसोर्सेस म्हणजे मार्केटिंगचा एखादा घटक असेल तुमची वस्तू उत्पादित झालेली आहे ती बाजारपेठेमध्ये तुम्ही घेऊन जाईपर्यंत त्याच्यावरती अफेक्ट कशाचा होऊ शकतो ऑर्गनायझेशनचा इंटरनल एन्व्हायरमेंटवरचा. Research and development. The speed of application of innovation in the business has increased. These environmental changes has to be taken into account. म्हणजे तुमचं जे काही इनोव्हेशन म्हणजे नाविन्यता आहे नवनिर्माणता आहे बिझनेसमध्ये ती कशासाठी इम्पॉर्टंट आहे बिझनेस इन्क्रीज करण्यासाठी. म्हणजे रिसर्च केला असेल तर त्याचा इफेक्ट कशावरती होतो बिझनेस डेव्हलपमेंटवरती गुड इफेक्ट होऊ शकतो आणि त्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यता असते. नेक्स्ट ऑर्गनायझेशनल कल्चर. एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज इट्स ओन व्हॅल्यूज approaches in relation of morality नीतिशास्त्र अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे प्रत्येक व्यवसायाला काहीतरी व्हॅल्यू असते दृष्टिकोन असतो त्याचबरोबर नैतिकता असते सामाजिक जबाबदारीसुद्धा असते. फ्रॉम दिस ऑर्गनायझेशन क्रिएट्स इट्स ओन कल्चर. म्हणजे जो काही बिझनेसचा असेल कल्चर एक प्रकारचं रिलेशनशिप असेल किंवा बिझनेस त्याचा रिस्पेक्ट करत असेल काही गोष्टींचा तर त्याला
ऑर्गनायझेशनल कल्चर असं म्हटलं जातं, त्याचा अफेक्ट इंटरनल एन्व्हायरमेंटवरती होऊ शकतो. नेक्स्ट, ह्युमन रिसोर्स. ह्युमन रिसोर्सेस आर द असेट्स ऑफ द बिझनेस. If there is no unity in values or the and objectives of employees, organization cannot be successful. ह्युमन रिसोर्स म्हणजे मानवी ऊर्जा स्रोत किंवा मानवी जो काही घटक आहे, ती व्यवसायाची काय आहे, असेट सांगितलेले म्हणजे मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये युनिटी नसेल, एकता नसेल, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येयांमध्ये किंवा जी काही उद्दिष्ट ठरवतात एम्प्लॉईंना दिलेली आहे त्याच्यामध्ये युनिटी नसेल तर तुमचे ऑर्गनायझेशन आहे ती कधीसुद्धा सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणजे एम्प्लॉईमध्ये सुद्धा एकता असण्याची आवश्यकता आहे. जे टोटल 7 पॉईंट्स दिलेले आहेत ते इंटरनल एन्व्हायरमेंटचे फॅक्टर्स आहेत किंवा घटक आहेत ज्याचा अफेक्ट एन्व्हायरमेंटवरती होऊ शकतो. ओके, थँक्यू.